नमस्कार नमस्कार रसिक मित्र हो. आपलं मी विजय जोशी माझ्या यूट्यूब चॅनल काव्य सुगंधमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज मी आपल्या समोर एक वेगळी कविता सादर करणार आहे. कवितेचा विषय थोडासा आगळा वेगळा आहे आणि ही कविता आपल्याला आवडेल अशी मला आशा वाटते. कवितेचा विषय आहे साप शिडीचा खेळ. पण मित्र हो, ह्या कवितेची रचना ही गझल ह्या स्वरूपाची मी केलेली आहे आणि गझलला शीर्षक देण्याची पद्धत नाही. त्यामुळे ह्या कवितेला शीर्षक असं नाही, पण आपल्या सर्वांना ज्ञात असलेला आणि आपण अगदी बालपणापासून जो खेळत आलो तो साप शिडीचा खेळ हा आजच्या माझ्या कवितेचा विषय आहे. कविता वाचून दाखवण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना मी आपल्याला करणार आहे, कारण हा जो खेळ आहे ह्याचा नक्की उगम कधी झाला, कुठे झाला या संबंधी संशोधकांमध्ये अजूनही निश्चित माहिती नाही. काही संशोधक असं मानतात की अगदी इसवी सन पूर्वी 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून हा खेळ प्रचलित झालेला आहे, लोकांना माहीत आहे आणि या खेळाचा उगम हा भारतामध्ये झालेला आहे. 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी ह्या खेळाचा उल्लेख केलेला दिसतो आणि त्यावेळेला त्यांनी याचं नाव मोक्षपट असं ठेवलेलं आहे आणि पूर्वीचं नाव देखील मोक्षपटम असंच याचं होतं. जैन बौद्ध धर्मप्रचारक जे होते त्यांनी सुद्धा या खेळाचा अत्यंत चतुराईने वापर केला असं आपल्याला आढळून येतं. हा खेळ भारतातून अन्य देशामध्ये गेलेला आहे, ही गोष्ट आपल्या सर्वांनाच अतिशय अभिमानाची वाटेल. तर आता या विषयावर कदाचित इतर कवींनी सुद्धा यावर कविता केली असण्याची शक्यता आहे, माझ्या माहितीत नाही. तर माझे विचार मी आता आपल्या समोर या कवितेद्वारा सादर करतो. साप शिडीचा खेळ विलक्षण, कुणा कधी कैसा सुचला. साप शिडीचा खेळ विलक्षण, कुणा कधी कैसा सुचला. आयुष्याचा मार्ग त्यातुनी जना खुबीने दाखविला. आयुष्याचा मार्ग तयातून जना खुबीने दाखवला. सज्जन संग्रह शिडी संप्रंची, सज्जन संग्रह शिडी प्रपंची. दुर्जन संगती साप जणू. सज्जन संगत शिडी प्रपंची, दुर्जन संगत साप जणू. दुराचार हा साप विनाशी, सदाचार सोपान भला. पुण्यकर्म ही एक पायरी, लक्षात घ्या, पुण्यकर्म ही एक पायरी. कष्टप्रद सोपानाची. ही शिडी जी आहे ही अवघड आहे, कष्टप्रद आहे, चढून जावं लागतं आपल्याला. पाप कर्म ते सहजच नेते, मनुजा मोठ्या खाई तला. क्वचित लाभते मूढास शिडी, क्वचित लाभते मूढास शिडी. ग्रासी अवचित साप कधी, संत महात्मे कष्ट सोशुनी. शिडी दाविती जन सकला. संत महात्मे कष्ट सोसुनी, शिडी दाविती जन सकला. मोक्ष असे शेवट खेळाचा, नरदेहाचे सार्थकही. मोक्ष आपल्याला कल्पना आहे की ही अंतिम अवस्था आहे आणि हा सगळा खेळ हा जिथून सुरू होतो तो म्हणजे आपल्या जन्मापासून आणि शेवटलं म्हणजे साधारणपणे 100वे घर जे असतं त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा अंत आणि त्यानंतर मोक्ष अशी ही एक संकल्पना या खेळामध्ये दडलेली आहे. मोक्ष असे शेवट खेळाचा, नरदेहाचे सार्थकही. मानव त्याचे साध्य विसरुनी, खेळाच्या रंगी रमला. धन्यवाद.